अरे ते पुष्पा येऊ राहिला म्हटलं पाहिजे बरोबर हा जरासं मस्त मजा घेऊ म्हटलं त्याची पाहिजे आला आला येऊ राहिला वाकऱ्या काही ते फालतू तीन कोट मार करून तर जाऊ दे आपल्याला काय करायला लागते म्हणू नको भाऊ काही. मी नका लोड घेऊन तुम्ही चुपचाप राहा फक्त. पुष्पा झुकेगा रे साला. पुष्पा पुष्पराज झुकेगा रे साला. भाऊ चेट्या हा मी म्हणलं का तुला काही भाऊ सांगून ठेवू राहिलो काय मनात नाही म्हणलं एका शब्दात सांगू राहिलो तुले. मी काय म्हणलं रे बा मी ते बसून गोष्ट करू राहिलो तर राजे आम्ही काय म्हणलं तुला काही. आज सकाळी शाळा रे शनिवार आहे म्हणून नाही दाखवलीच असते तुम्हाला. पुष्पा पुष्पराज झुकेगा रे साला. नाही बरं आता जातो मी तर घरी जातो बाबा. तर बाबा सांगतो मी तर माले सांगतो आता पुष्पराज म्हणतो मी काय म्हणलं का मी तुला सांग आता बाबा मी नाही म्हणलं ना ते वर मारत्या म्हणलं मारत्या वर येतं पाय तू ते होई दे आता कोण पाय रे बुलटेले का मारतेले का म्हणतेले का पैतेले का भागूबाईले का आता कोण फटारली पायाला ना मग म्हणता पैते रे थांब ना तू तर बाबाला सांग तुम्ही थांब तू तुम्हाला सांगून ठेवू राहिलो बाबू मनात नाही म्हणलं मागून म्हणताले का या ना मैदानात मी या ना समोर चाललं कोणतं कुठे येतं सांगा म्हणलं होतं कोणाला काही तुम्हाला म्हणलं काही नाही त्या मारत्याला म्हणलं का नाही काही मग काहून तुम्ही हे करता तुम्ही भाऊ आता सांगू राहिलो मी माझं पंगा नाही घ्यायचं म्हणलं सांगू राहिलो तू मनात नाही म्हणलं पुष्पा नाही ना काहीच नाही म्हणत मला नाही लगायची उशीर होईल ना बा शाळेत तुला जाणं ते सकाळी शाळेमध्ये तयारी गिरी करायला लागणार जाणं लोकांना मी सांगू तू जाय पहिले तू जाय तुम्ही चाटा मारता बे लोकांना म्हणता तयारी करून जाय म्हणून चाललोच मी मग का तुमच्या काय चाट मारे काय वाटते नाही पुष्पा पोहायला वाटते काही काम करते का मारते तू मग काय तुझ्या ना आम्हाला एखादा गोटा मारला असता म्हणजे त्यानं काही करतं कोणाला काही म्हणत राहते तू मारती रे भलते फोन येऊ राहिले एवढ्यात बापर बड भाऊ सकाळीच फोन केला बा काय झोपही नाही वाटते बड भाऊले. बोला मारती उठला का म्हणलं झाला का चहा पाणी आहे सोयरीक जुटून दिली तर आता मारती म्हणते नाही तर मारते आणि बुलट्या म्हणले का हा बाळभाऊ झाला ना आपलं आता कसं न्यायरी झाली आपली तर म्हणलं काही फोन घेऊन आलता का म्हणलं पोरीवाल्याचा काही म्हणजे पुढचं कसं काय बा काय करावं काय नाही तेवढे धंदे आहे का आम्हाला विनंती आली बी करतीन सांगतीन काय तर पुढे काय लावलं रे बा तुम्ही 5,000 कमा हे करा ते करा केलं ना आता काय पुढच्या लावणार ढकलता का मला तुम्ही सांगता येईल लवकर काय म्हणा क्लिअर सांगा मला काही या लागते तर त्या दिवशीच तर सांगितलं जाईन 20 तारखेला या म्हणून तुम्ही आता म्हणजे सध्या गडबड आहे म्हणे आमचं आता सध्या 2-4 दिवस 8 दिवस काही होत नाही म्हणे रविवारी आपण साक्षगंध ठेवून देऊ म्हणे आपल्या 20 तारखेला असं म्हणणं का त्या दिवशी बाबा ते 20 सांगितलं पण मी काय सांगा अजून मदत काही झालं का नाही तर मग मदत नाही अजून 1-2 पोरं पाहिजे होते तेच म्हणलं बा पाहिजे जरा ध्यान ठेवજો नाही तर टाकून हुकून आता एवढं माझ्या रात दिवस कामं करून घेतलेलं काय ना नाही तसं कसं 20 तारखेला झालं ते 20 तारखेला आपलं साक्षगंधाचाच कार्यक्रम आहे तसं 2-3 दिवस आधी आपण फोन करून द्यायले 17-18 तारखेला एखादा फोन मारू मग क्लिअर होऊन जाते आपलं तयारीत लागा तुम्ही कपडे येते प्रेस गिरेस येते काही नवी सेवा काही करा पाहते बाकीचं काय करा ते आपण करून द्यायला नंतर फोन आता 2-4 दिवस बाकीचं चालू लागते ना कारण बळबळ थोडी जमते काही माहिती झाली सगळी तयारी कपडे टाकले शिवायला सरळ झाला माया फक्त तिकडलं काय आहे तर लवकर सांगतो नाही तर माझा फोन नंबर दे मी लावतो त्याला काय आहे तर फोनही देत नाही काही मला ठीक आहे म्हणलं मारते त्याचा फोन नंबर असेल तर त्याच्यावर माझं म्हणजे असं अडी पडले पाहिजे माझा मी नंबर माझा नंबर देतो त्याला नाही तर मग मला दे त्याचा पाहतो ना मी पाहतो मग बुड्याचे जे हॅट नंबर शेव आहे का काय मी पाहतो मी देतो तुम्हाला देतो 1 वाजता हो ना इकडे शाळा सुटली मगापासून भूक लागली कुलूप लावून टाकलं घराले बाबा ते कसं आता धुणं धुवायला गेलं की 2 बाया भेटते ना जराशा गोष्टी वाढते झाला जरासा टाइम आता घरीच आहे तर लेकरं मेले उपाशी तशी चाबी गिबी ठेवायचं काही काम नाही 2 चाब्याचं कुलूप आणायला काय होती एक मग उघडच ठेवायचा दरवाजा आम्ही उघडल्याची साखळी जेवलो असतो आता लोक हो ना तर बाबा आपल्या घरी माहित नाही का शिनी घुसेल आहे ना आपल्या घरात त्या बाबाला काही कोणता डबा हुसकन आणि काही पैसे काढून नियम आहे का मग म्हणून तर कसं ध्यान ठेवा लागते तू असला तर मी जातो मी असले तू जाय असं आहे आपलं काहीतरी घेऊ ना एखादं कुलूप घेऊ आता जरा मोठं एक कुलूप घ्यास लागते आपल्याला काय गोष्टी सांगते का भूका लागला इकडे दे लवकर चाबी उघड बरं मी काय म्हणलं भाऊ जगन तू काय करत जेवण घेऊन कर आणि ते आपल्या पोंगापंडीच्या नळ्या आणि तेल घेऊन ये बरं जाय ते आज जरा वाव घेऊ घाल जराशा संध्याकाळी काढून देत तुले जरा शिकायला काम येते तेवढं हातभार लागते शाळेचे कपडे काढून घे आपलं दुसरे धुवायला टाकले रे मी सगळेच कपडे नेले एखादा मग धुवाले मग आता काय घाला आता कपडे आता टावेल गुंडाया हो ना तर आता काय तू त्यांनी समोर धुवाले तर बा काही बी काय आता ठेवा लागत शर्ट गिर्ट शाळेचे कपडे घालून जायला पुढे खराब नाही होत एकच ड्रेस आहे हो ना कसं आहे भेटेल ते घाल ना त्या बाबाचं एखादं लंबलच का शर्ट घाल आता एखादा शेला फेला गुंडाय जरासा आता काय होते तेवढे दुकानातून का पुंग्या नळ्या आणलो काय होते कोण मध्ये लहान असताय तू तुला काय माहित आहे ते लंबे शर्ट आणि ते लुंगी फुंगी घातली की लोक माहित नाही का मग लोक तुला काय माहित आहे का काय म्हणते म्हणून माहित नाही पुष्पा म्हणते मग माहित आहे का ते मारते माहित नाही का सकाळीच तर म्हणे मला पुष्पा मग आता हे लुंगी फुंगी घातली तर मग मला चिडत नाहीत का लोक
ते नाही घालत ते मारते घरी जातो ते सांगू त्याले म्हणा ते म्हणत नाही म्हणा मा बोराले असं सांग त्याले. आपण चिडावच नाही, चिडलं नाही की म्हणत नसते लोक. आपण जास्त चिडलं की जास्त जोर येते द्यायले. आपण काय चिडायचं, आपल्याला काय शेजार पडलं का आपल्या अंगात ते काही म्हटलं तर कोण पुष्पा म्हणू का पुष्पा म्हणू काय म्हणू आपल्याला काय करावं लागते. आपण होय नाही म्हणत तू नाही म्हणत जाय तिकडे म्हणा बस म्हणा बोंबलत तिकडे. जेवण कर लवकर, एखादा शेला फेला गुंडा आणि जाय बरं लवकर. हे घेऊन ये सामान पहिले, म्हणजे नळ्या सोकल्या पाहिजे ना, चांगले पोंगे कसे निघाले पाहिजे ना लवकर 4 वाजे लोक. हो जेवतो आणि जातो आणतो. आता डबल असे कपडे नको टाकत जाऊ सगळेचे सगळे, एखादा ड्रेस ठेवत जाय. पुष्पा झुकेगा नहीं साला. माहित आहे म्हणलं कोण होतं, माहित आहे म्हणलं काय तिकडे तोंड करतं म्हणलं. ए बाबू माहित आहे म्हणलं मला. काय बा काय झालं म्हटलं जगन. काय म्हणलं विचारून राहिला काय झालं आणि कसं झालं. तूच होय ना, माहित नाही का मला. आहे तू आहे का नाही बा, मारच नाव घालतं हे लाऱ्यागिरी असं. मी काय बा, मी तिकडे पाहू राहिलो होतो, माया तिकडे विचारत होतो तुम्ही माया. लारे असो का सारे असो का तिकडे आकाश असो, भाऊ सांगू राहिलो तू माहित आहे मला. तू हे म्हणून 1 नंबरचा नंबरी होय तू. काळी टाकून देतो जातो बाबू, माहित आहे तू भांडण लाव्या. अबे पण मी म्हणतो तू काय घालतो म्हणलं असं तालता मोरा काय करतो ते. हा लुंगी गिंगी काय होते म्हणलं हे. म्हणलं तुम्हाला काय करायला लागते, मी काही बी घालीन, धोतर घालीन, पैजामा घालीन, काही बी घालीन. तुमच्या घरचा घातला की नाही, माझ्या घरचा घातला ना. ना ते कपडे झाले टाकले ना सगळे माय, म्हणून नव्हते दुसरे म्हणून घातला माहिती. ते दुकानात नळे आणायला चाललो मी. आता एकटे भाऊ मी सांगून राहिलो तुम्हाला काय, तुमच्या 5 जणांना सांगून राहिलो. डबल म्हणाच नाही म्हणलं पुष्पा गिष्पा. म्हणलं टोय गोटी ना आहे म्हणलं, गोटी येतील घरावर सांगून राहिला आता. पुष्पा झुकेगा नहीं साला. बरोबर आलो रे तुला नाही सापडत रे पुष्पिया. का मग श्रीराम भाऊ कोण म्हणलं चक्की कोण आहे आपली बंद. हेच नसन आपल्या इकडला 10 खेप फेजच जात राहते ना आपल्या इकडला. ते तिकडचे चक्कीवाले आपला फेज बंद करून टाकते, म्हणजे ऑटोमॅटिक इकडले तिकडे चालले जाते. गिऱ्हाईक थांबतात का. ते तसं काही नाही, ते आपलं काटलं ना, ते कनेक्शन कट केलं ना आपलं त्यानं. ते बिलं तुम्ही भरले नाही ना वेळेवर. आपला रोना तापा हेच आहे दर महिन्याले आपल्या चक्कीचा. म्हणून म्हणलं कसे तुम्ही हप्ता आता महिनेवारी वसुल्या करता, जरासं लोकायले मनाचं हटकाचं जरासं बिलं गिलं भरापुरते तर आले पाहिजे ना. वया भरू चालल्या तरी काही वसुलीचं कामच नाही. निरा कायच करता का कागद, काही पैसे तर वसूल करा बिलापुरती. आता नाही का, म्हणजे आमच्यावरच आपत आणली का तुम्हीच तर याच्या ढोंगदारीपणा करता हो. याले फुकट दे त्याला फुकट द्या. तुमचे 2 मामाचे घरचे दैनं फुकट, तुमचे आतो बहिणीचे मावस बहिणीच्या घरचे दैनं फुकट. मग आता म्हणलं वसूल करावं काय हो. ज्याला अर्धी तर अतारीच आहे आपली चक्कीतनी फुकटतनी. मग काय कसे काय बिल ॲडजस्ट होणार आहे. काही लोक कापसं दाखवू राहिले, कोणी म्हणते तूर विकायची आहे, कोणी म्हणते सोयाबीनच विकलं नाही, अर्धे आपले फुकटे. मग आता कसं काय करावं म्हणलं वसुल्या. आता जे झालं ते आहे बा, मला 2800 रुपये आहे, बिल 5600 रुपये आहे. मग आता काय करावं मी, घरूनच भरणं आहे 28. बरं असं करा, ते 2800 देऊन द्या मला, आणि ते बाकीचे माझोडचे टाकतो, ते भरून टाकतो, ते करून द्या सुरू. काय करता आता, जे आहे ते आहे. आता नाही का निरा घाट्यातच कंपनी दिसू राहिली आपली. बरं ठीक आहे, मग म्हटलं आपलं तुमचे महिन्याची बी द्या लागत नाही का देऊ मग पुढे. राहू द्या सध्या काही काम नाही मले, मग दिलेच चालते एखादं मानं. ते आपलं बाळूभाऊचं नाही का साक्षगंध, त्याची आंधी दे जा मले. तसं करा मग, मी करतो बिल भरून टाकतो. दुकान बंद केलंच मी आता, बात येतो मी बिल भरून. होऊन जाते चक्की अर्धे 1 घंटे सुरू. बोला का पुष्पा तर लस तपील दिसू राहिला मला. काय जगन शेठ काय झालं म्हणलं, काय गडबड आहे. एक खेप शेवटचं सांगायला आलं म्हणलं. मागे मी सांगितलं होतं एक खेप तुमचं पोरगं पहा म्हणलं मारतीया. काय म्हणते तर जरासं म्हणजे आता तुम्ही ते पहा, तुम्ही काहीतरी त्याचा बंदोबस्त करा आता. आता माझ्यासारखा खराब माणूस नाही आता. जिथं म्हणून राहिला ते मला पुष्पा मी आता माझ्यासारखा खराब नाही, मी घोटमार करीन आता मी. आमचा मारती का काय रे, मारती काही राजा काही नाव घेतं कर त्याच्यावर. ते राजा कायच्यातल्या कायच्यात कोणाच्या कायच्यात नसते बा ते. हो घेण्यात ना देण्यात, तू आपला काही लावू राहिला राजा. काही लावू राहिलो आणि हे लावू राहिलो. तुम्हाला माहिती आहे का तुमचं पोरगं कोणत्या रंगात आहे तर मग भांडण लावा इकडे तिकडे चुकल्या लावते ते याची त्याच्या. तुम्हाला माहिती आहे का आता काय म्हणलं मला, त्याला पुष्पा म्हणलं पळायला ते त्याच्या मागे लागलो होतो मी. आता दुकानात चाललो होतो मी सुजामतीनं. मग काय लोकांची खेटी का. आता सांगतो मी त्याला घरी आलं की समजावून. हो म्हणू नको म्हणून. म्हणजे तुम्ही समजावून सांगता नाही. लय खेप झाला आता, 2 खेप झालं म्हणलं आता. आता तिसऱ्यांदा म्हणू देता ना, मग पहा तुम्ही. तुम्ही त्याला काहीतरी करा, त्याला जेवायला भाकर नका त्याला काही करा. आता माझ्या डबल का नाव आलं मला का पुष्पा म्हणलं, आता तुम्ही ध्यानच ठेवा फक्त आता. आहे तू बरोबरच आहे नाही का, बरोबर. आता मी हळगी नाही करत त्याला, आताच पाहिजे होते कुठं आहे तर त्याला उलट टांगतो लागायला मिरची धुनी देतो त्याला, हळगी नाही करत. आता
तू जाय तू आता, मी पाहिजे त्याचं काय आहे ते आता. आज त्याला भाकरच देत नाही त्याले. हा तेच म्हणलं, घरी येऊ नका दिले वावरात पाहिलं ते आत्ताच पाहिलं वावरात. आता संध्याकाळी येईन ना ते, जाते कुठं? मी काय म्हणलं जगन जरा शांत होय म्हणलं. हे कायले घालतं म्हणलं तू अशी चित्र काहीच्या काही म्हणलं. कपडे घाले टाकले म्हणून घातलं ना, काय रोज घालतो का मी? सगळे कपडे ओले आहे माये. ते तुमचं दुकान कोण बंद आहे? चला ना, ते मला पोंग्याच्या नळ्या पाहिजे ना. ना तिकडे येऊ राहिलो होतो, हे मधातले लोक येते ना मदत करायला. फालतूचे काम नाही, धंदे नाही करू देत लोकांचे. द्या ते मला तेल पाहिजे, ते नळ्या पाहिजे पोंग्याच्या. ना दुकान बंद ठेवते ते. हो चल मग चल, उघडतो देऊन देतो काय आहे ते. चल. अरे हे मारते आमचं होय का म्हणलं, यानंच म्हणलं का दुसरी पोट्टी होय कोणी. मारतीस वरे टिनवून चढू चढू म्हणते त्याले, कुठं भीतीच्या मागं आडवा लपते, झाडाच्या मागं लपते म्हणते, पुष्पा पुष्परा जसं काही काही म्हणते बा. मारतीस होय ते. मग आता पुरावा आहे सापडला, पुरावा देशील ना मारते समोर. हा मग झालं तर मग. बापरे, पुरावा मारतीचा नाही बा, आपण नाही देते पुरा. आता मी कसं सांगितलं बा, आता खरं आहे ते सांगितलं, बाकी तुम्ही तुमचं पाहून घ्या बा. तुलेच पाल येऊन राहिलो होतो मगापासून, दिसून नाही राहिला कुठं आहे म्हणलं. जेवण नाही केलं काही नाही. घे ना जेवण घेऊन घे ना. प्रसाद आणलेला आहे तर घे, भागवतातला प्रसाद आणलेला आहे, घे खाऊन घे. काय जा प्रसाद आहे बा, काय म्हणलं पाईप गिफ्टचं काय करू राहिले म्हणलं, काय होय पाईप गिफ्ट? बाहेर तर नळाचा पाईप लिकीज आहे जरासा, ते करतो मी बरोबर जरासा. घे तू प्रसाद गिरसाद घे. होय अंद्रे होय म्हणलं. हो येतो मी 2 मिनिटात. होय पुढे होय. ठेवला महाप्रसाद हो का काय होय तर काही दिसला नाही स्वयंपाक खोलीत. लय दिवसाचं वाटे मला तू प्रसाद द्या. हो आज आला तू बरोबर तावडीतनी. सांगतो तुला आता कसा असते प्रसाद तर. बस झालं आता, आता अजून हाणतास का बा, काय जीव घेता का म्हणलं. ये ना आता घरी ये तू, संध्याकाळी सांगतो तुले. पिना मारते का कोणाला काही काही म्हणत राहते. चाल निघला घराच्या बाहेर. पाय पाय झोडलो रजा, तरी रजा ऐकून राहिला तुम्ही. आता काय सांगा तुम्हाला, आता नाही म्हणणार ना बा, जगन तुला नाही म्हणत ना रजा. एके बाद माफ कर ना बा, सांग रजा मा बुड्याला सांग ना तेवढं. घरात नाही घेऊन ना मले. हा उपाशी मारतात का मग रातभर आता. मग अजून लोकाले इकडे लपतं तिकडे लपतं, ह्यांना आता ह्यांना कशी बसली म्हणलं आता. कोणाला हळद मागवत आता हळद कोण देते नाही का, भाकरच नाही कोण देत तर. घरातही नाही घेत वाटते आता. मंदिरावर झोपायची पाय दिसते मुले. बिजाच वय आले रजा मागून. काय पाय पानच घेतलं ना रजा बुड्यानं. घे ना आता, तुला मला वाटते 8 दिवस घरातच नाही घ्या. तर बापान चांगलं अजून कुताळा तुले. हो चांगलं असं चांगलं यानंच घ्या होत तुले, मोगरीनच घ्या होत तुले. पण मी म्हणतो तू मारतो कायच म्हणलं, कोणाच्यात पिना पाना मारत राहते म्हणलं. काही काम आहे का, काही फायदा आहे का त्याच्यात. तुला म्हणजे कोणाची 2-4 जण भांडणं असली की बातच येतं तिथं. म्हणजे तुला लग गमते वाटते नाही, कोणाची भांडणं हो कोणाचं काय हो. म्हणजे हजरच असतो तू. पिना मारायचे कामं, तेल टाकायचे कामं, हा पाचरा मारणं, बस एवढंच येते तुला नाही रे. आता एवढंच पोट्ट काय मनाची गरज का दिले. हा आता बसल्यानंतर की आता मग आता घरातही घेत नाही म्हणतं. सांगून राहिलो ना मी, दादा खेप डोकं फोडून सांगून राहिलो बा. आता मी कोणाच्यात पळणार नाही हो, कोणाला काही म्हणणार नाही काही नाही. पण आता आजच्या दिवस फक्त हळद तर द्या, नाही भाकर तर हळद फक्त लावाले तेल गरम करून. लय झाले ना तेवढं राजा. म्हणलं जगन जाऊ दे ना, करून टाकलं माप म्हणलं. रातभर आता म्हणलं थंडीचा कुठं वाकही नाही बोंदरे नाही, कुठं ओट्यावर झोपून एखाद्या. त्यापेक्षा जाऊ दे ना, ते आजच्या दिवस माफ कर. त्या बापाला सांगून दे, जाऊ दे म्हणा. झालं म्हणा आमची गंमत होती म्हणा. आता माफ केलं म्हणा मी. तुम्ही घ्या ना मग गॅरंटी त्याची, डबल म्हणणार नाही म्हणून. त्यानं जर डबल म्हणलं तुमच्या दुकानात 4-5 भरणे घेऊन पाहिजे मी. आता सांगून ठेवतो. अरे बा मारते आता एक खेपची घेऊन राहिला तर गॅरंटी. हो कसं डबल पडणार नाही पण कोणत्या भानगडीत नाही. फालतू माझ्या दुकानात दांगडू करून ती. आता उद्या पण म्हणत नव्हतं कोणाला काही. हा ठीक आहे मग जा घरी जा, ते निपट काय आहे तर.